Hello students, in previous video we have seen some MCQs on chapter gravitation. Today we are continue that lesson. Question is that the value of G on the moon. Question is the value of G on moon. Value of G on moon is 1/6 time of the is 1/6 time of the value of G on the earth. म्हणजे मूनवर जी ची व्हॅल्यू जी आहे ती अर्थवरच्या जीच्या व्हॅल्यूच्या 1/6 टाइम आहे. इफ वेट ऑफ अ पर्सन ऑन मून is 14 kg, then 14 kg or Newton, कसे त्याला Newton, then weight of a person on earth, त्या व्यक्तीचं अर्थवर वेट का असेल असा क्वेश्चन आहे. फर्स्ट ऑप्शन इज 96 न्यूटन, सेकंड ऑप्शन इज 84 न्यूटन, थर्ड ऑप्शन इज 62 न्यूटन अँड लास्ट ऑप्शन इज दॅट 54 न्यूटन. लक्षात ठेवा का, त्यांनी म्हणतात की मूनवरचं जे काही जीची व्हॅल्यू जी आहे ती 1/6 ऑफ द म्हणजे जी म्हणजे कोण, गुरुत्वाकर्षण शक्ती. जी म्हणजे काय, गुरुत्वाकर्षणची व्हॅल्यू जी आहे ती मूनवर 1/6 आहे. म्हणजे थोडक्यात मूनवर 6 पट कमी आहे आणि अर्थवर 6 पट जास्त आहे. मग ही मूनवर कमी आहे ना, मूनवर 14 असेल तर ह्याच्या 6 पट वेट काय असणार आहे, त्या अर्थवर असणार आहे. म्हणजे मूनवरच्या वेटपेक्षा 6 पट वेट, म्हणजे आता मूनवर वेट किती आहे ते 14 न्यूटन आहे. मग त्याचा 6 टाइम करायचा, म्हणजे 6 पर्यंत पाढा म्हणायचा. 14 तुम्हाला आन्सर मिळेल 1484. मग त्या माणसाचं वजन पृथ्वीवर 84 न्यूटन असलं पाहिजे. 1484 झालं पाहिजे. जर चंद्रावर जर 14 किलो असेल तर पृथ्वीवर त्याच्या 6 पट असणार आहे. म्हणजे 1484 किलो वजन त्या माणसाचं पृथ्वीवर असेल. झाला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. द व्हॅल्यू ऑफ जी इज कन्सिडर्ड ऑन अर्थवर किती धरतो आपण व्हॅल्यू रेग्युलरली. जी इक्वल टू 9.80 मीटर पर सेकंड स्क्वेअर का जी इक्वल टू 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर का जी 9.83 मीटर पर सेकंड स्क्वेअर का जी इक्वल टू डी जो आहे तो नन. तर नंतरचा जर विषयच नाही, कारण काहीतरी सपोज करतोय आपण जीची व्हॅल्यू आणि तुम्हाला माहिती आहे आपण 9.8 घेतो. 9.8 म्हणजे 9.8 म्हणजे 9.80 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे असा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. क्वेश्चन थर्ड पहा. क्वेश्चन थर्ड इज दॅट centripetal force is actor. First option is away from center, B towards center, C both.
A and B and D none. आता सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय सांगतो तुम्हाला. वेन वी टाईड अ स्टोन टू द स्ट्रिंग, समजा आपण एका दोरीला जर दगड बांधला अँड इफ यू ट्राय टू रिव्हॉल्व दॅट स्टोन इन अ सर्क्युलर मॅनर, जर तो दगड आपण गोफण जशी फिरवतो की नाही तशा पद्धतीने जर आपण सर्क्युलर मॅनरने जर का फिरवला तो दगड, तर तो दगड फिरत राहील. कुठंपर्यंत, कधीपर्यंत फिरत राहील, जोपर्यंत आपण हातातून आपण त्याला फोर्स लावत नाही. म्हणजे आपण हात आपला त्या वर्तुळाच्या बरोबर मध्य असणार आहे. म्हणजे हे जे सर्क्युलर पाथ आहे त्या सर्क्युलर पाथच्या बरोबर इथं सेंटरला आपण आपला हात असणार आहे. आणि जोपर्यंत आपण हाताकडून फोर्स लावतोय तोपर्यंत हा दगड फिरत राहील. हाताकडचा फोर्स जर आपण हळूहळू कमी केला तर दगड हळूहळू काय होईल, खाली येईल, फिरायचा बंद होईल. म्हणजे याचा अर्थ तो सेंटरच्या, हा सेंटर आहे, सेंटरच्या दिशेने फोर्स ऍक्ट करतो. सेंट्रिपिटल शब्दातच लक्षात घ्या, सेंट्रिपिटल, सेंट्रिपिटल फोर्स मीन्स सेंटरच्या दिशेने, मीन्स टुवर्ड्स द सेंटर आहे त्याचा आन्सर. म्हणजे तुम्हाला थोडीशी डेफिनेशन लक्षात असेल तर तुम्हाला त्याचा आन्सर लगेच मिळेल. किंवा सेंट्रिपिटल फोर्स मीन्स ऍक्टिंग टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. ओके, समजते का? पहा नेक्स्ट क्वेश्चन पहा. व्हॅल्यू ऑफ जी, फोर्थ व्हॅल्यू ऑफ G. First option is highest at pole, B highest at equator, C both A and B and D none. आता जी ची व्हॅल्यू हायेस्ट कुठे असते, जी ची व्हॅल्यू हायेस्ट कुठे असते आणि लोएस्ट कुठे असते. आता मला सांगा, आपला जो अर्थ जे आहे ते अर्थ पूर्णपणे स्पेरिकल आहे का? तर निश्चितपणे नाही. ती कुठंतरी चपटी आहे, अशी फ्लॅटर म्हणतो आपण त्याला, फ्लॅट. आणि कुठंतरी ती बल्ज आहे, म्हणजे फुगीर आहे. म्हणजे अर्थ जी आहे ती एका ठिकाणी काय आहे तर फ्लॅट आहे. म्हणजे समजा आपण अर्थ जर असं जे टोटल सर्कल जर असं विचारात घेतलं तर इथं कुठेतरी फुगीर आहे, इकडे फुगीर दाखवू आपण आणि इकडे कुठेतरी अशी फ्लॅट दाखवू, चपटी, असं थोडंसं आतल्या बाजूला सपाट झालेलं दाखवू. मग मला सांगा, हा सेंटरपासून जे डिस्टन्स आहे आणि हे डिस्टन्स यात फरक असणार आहे. आता इथं फुगीर आहे, अशी थोडीशी फुगीर आहे. मग फुगीर आहे म्हटलं की डिस्टन्स जास्त असणार आहे आणि चपटे म्हटलं की डिस्टन्स कमी असणार आहे. मग डिस्टन्स कमी म्हणलं की जी ची व्हॅल्यू जास्त असते, ती 9.83 असते. आणि डिस्टन्स जास्त म्हणलं, रेडियस जास्त म्हटलं, ही रेडियस असते ना, जास्त म्हणलं की त्याचं 9.78 ही जी ची व्हॅल्यू असते. मला त्यांनी पण म्हटलेलं आहे व्हॅल्यू ऑफ जी हायेस्ट ॲट पोल, हायेस्ट ॲट इक्वेटर, बोथ ए अँड बी आणि बोथ नन ऑफ दिस. म्हणजे जी ची व्हॅल्यू कुठं हायेस्ट असते, म्हणजे हा जो आहे ना, हा पोल आहे, हा इक्वेटर आहे, इथं फ्लॅट असते, पृथ्वी इथं फ्लॅट असते आणि इथं बल्ज असते, फुगीर असते. रेडियस ही जास्त झाली पाहिजे, ही रेडियस कमी आहे, ही रेडियस जास्त आहे. मग आता मी का तुम्हाला सांगितल्याप्रमाणे व्हॅल्यू ऑफ जी हायेस्ट ॲट पोल, पोलच्या ठिकाणी अंतर कमी, अट्रॅक्शन जास्त, अंतर कमी, अट्रॅक्शन जास्त, म्हणून त्याचा आन्सर असणार ए. मात्र मग तुम्हाला काय माहित पाहिजे, हायेस्ट ॲट पोल, हायेस्ट ॲट HP लक्षात ठेवा. तुम्हाला शॉर्ट फॉर्म जर लक्षात ठेवायचा HP म्हणजे काय, हायेस्ट ॲट पोल. HPचा अर्थ काय, हायेस्ट ॲट पोल, लक्षात घ्या. हा झाला फोर्थ क्वेश्चन. फिफ्थ क्वेश्चन काय आहे, याच्यावर डिपेंडेंट आहे. व्हॅल्यू ऑफ जी. आता क्वेश्चन काय सांगितलंय, लोएस्ट ॲट पोल. फर्स्ट ऑफ पॉइंट काय बघा, लोएस्ट ॲट पोल, लोएस्ट ॲट इक्वेटर, बोथ ए अँड बी नन. आता लोएस्ट म्हणले सरळच आहे, इथं 7.8 आहे याचा अर्थ लोएस्ट
म्हणजे तुम्ही याचा आन्सर काय येणार आहे, लोएस्ट ॲट इक्वेटर. त्यांनी म्हणतात 4 ऑप्शन देतील, लोएस्ट ॲट पोल, लोएस्ट ॲट इक्वेटर, बोथ ए अँड बी, नन ऑफ दीज. त्यातला आपण आन्सर काय घेणार आहे, लोएस्ट ॲट इक्वेटर, हे आन्सर त्याचं लक्षात. आता तुम्हाला इथे HP लक्षात ठेवा, HP कसं लक्षात ठेवणार, हायेस्ट ॲट पोल. आणि याचं लक्षात करायला लक्षात कसं ठेवणार, LE असं लक्षात ठेवलं तरी चालले, LE म्हणजेच लोएस्ट ॲट इक्वेटर असं लक्षात ठेवा. मग काय हे लक्षात ठेवलं ना, HP लक्षात ठेवलं ऑटोमॅटिकली, हायेस्ट ॲट पोल लक्षात ठेवलं की ऑटोमॅटिकली लोएस्ट ॲट इक्वेटर लक्षात राहणारच आहे, तो काय विषय नाही आहे. म्हणजे हे लक्षात ठेवा, ते लक्षात राहील. पुढचा क्वेश्चन आहे 6th क्वेश्चन असा आहे, अर्थ इज बल्ज ॲट, अर्थ इज बल्ज ॲट. आता तुम्हाला चार ऑप्शन काय असतील, ॲट इक्वेटर, ॲट पोल, बोथ ए अँड बी, नन ऑफ दिस. मग तुम्हाला काय लक्षात माहित पाहिजे, बल्ज कुठे असते, इक्वेटरला. आन्सर याचं इक्वेटर. आन्सर काय असणार आहे, इक्वेटरला बल्ज असते. ती कुठे असते, इक्वेटरला बल्ज असते. म्हणजे फुगीर इक्वेटरला असे. फिगर लक्षात आली की तुमच्या लक्षात येईल. आणि लक्षात घ्या, HP हायेस्ट ॲट पोल, लोएस्ट ॲट इक्वेटर, बल्ज ॲट इक्वेटर, फ्लॅटर ॲट पोल. 7th पहा, अर्थ इज फ्लॅटर ॲट, तुम्ही काय म्हणणार, पोल. हे थोडेसे एकमेकाला असे उलटे सुलटे क्वेश्चन लक्षात ठेवा. एकदा फिगर ही लक्षात आली ना तुमच्या, किंवा तुम्हाला हे सगळ्या क्वेश्चनचे आन्सर्स लक्षात राहतील. फ्लॅटर ॲट कुठे असणार आहे, फ्लॅटर कुठे आहे, ती पोलला फ्लॅट आहे. आता वेट, नेक्स्ट क्वेश्चन 8th क्वेश्चन, वेट इज, वेट कसं असतं, आपलं वेट जे आहे, वेट म्हणजे काय असतं, तर द वेट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टिंग ऑन द बॉडी इज कॉल्ड वेट. त्याला काय म्हणायचं, वेट म्हणायचं. म्हणजे त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स, मास इंटू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे फर्स्ट ऑप्शन असणार आहे वेट इक्वल टू mgh. सेकंड ऑप्शन असणार आहे वेट इक्वल टू mg. थर्ड ऑप्शन असणार आहे, थर्ड ऑप्शन इज W इक्वल टू mv स्क्वेअर. अँड फोर्थ ऑप्शन असणार आहे W इक्वल टू mr स्क्वेअर. आणि लक्षात घ्या, मी आता तुम्हाला डेफिनेशन सांगितली, वेट इज नथिंग बट ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टिंग ऑन द बॉडी. त्या बॉडीवर ऍक्टिंग होत असलेल्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळेच वेट निर्माण होतं. मास मीन्स बॉडीचं मास, ग्रॅव्हिटेशनल फोर्स G, दॅट इज द mg. इट इज द आन्सर. mgh हा जो असतो तो पोटेन्शियल ग्रॅव्हिटी असतो. लक्षात, पोटेन्शियल एनर्जी mgh. ही काय, हे नाही मी हे बी, हे त्याचं आन्सर आहे. 9th क्वेश्चन पहा, अर्थचं झालं, फॅक्टरचं झालं, काय वेटचं झालं. हायर द मास, हायर द मास देन inertia is first lower, B higher, C both, D none. म्हणजे काय, आता इथं मला सांगा, हायर द मास, मास म्हणजे दॅट इज द वस्तुमान, आपण त्याला म्हणतो. द मॅटर कंटेन्स इन दॅट बॉडी इज कॉल्ड मास. इनर्शिया म्हणजे जडत्व, म्हणजे ज्याचं वजन जास्त. साधी आयडिया घ्या ना, एखाद्या व्यक्तीचं वजन जास्त असेल तर त्याला उठायला वेळ लागतोय. वजन जर कमी असेल तर उठायला चटकन उठतोय तो, म्हणजे त्याचं इनर्शिया कमी. ज्याचं मास जास्त त्याचा इनर्शिया जास्त, ज्याचं मास जास्त त्याचं इनर्शिया जास्त. म्हणजे द हायर द मास, मग तुम्हाला काय म्हणायला पाहिजे, इनर्शिया सुद्धा काय असणार आहे, हायरच असणार आहे. म्हणजे हायर द इनर्शिया. एखाद्या रस्त्यावर मोठा दगड पडलेला आहे,
आणि तो जोराने लाथेनं उडवला तर उडणार का? नाही. पण छोटासा खडा पडला असेल तर उडवत आहे, कारण त्या खड्याचं वजन काय, मास कसं आहे, कमी आहे. त्यामुळे तुम्ही त्याचा इनर्शिया कमी आहे. मोठा दगड आहे त्याचा इनर्शिया कसा आहे, जास्त आहे, म्हणून त्याचा इनर्शिया मास जास्त आहे, म्हणजे इनर्शिया जास्त, म्हणून त्याचं आन्सर तुमचं हे असणार, हायर द मास हायर द इनर्शिया. आणि म्हणून म्हटले मास इज द प्रॉपर्टी ऑफ द इनर्शिया. इनर्शियाची प्रॉपर्टी मासवर डिपेंड असते. आलं का लक्षात? हा झाला 9th क्वेश्चन. 10th क्वेश्चन असा आहे, इफ m इक्वल टू 75 kg, मास 75 kg आहे, देन फोर्स ऑन ऑब्जेक्ट इज, त्या ऑब्जेक्टवर फोर्स किती ऍक्ट होईल. त्याचा फर्स्ट ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे 730 न्यूटन, बी ऑप्शन आहे 731 न्यूटन, सी ऑप्शन आहे 740 न्यूटन अँड लास्ट ऑप्शन आहे 735 न्यूटन. लक्षात घ्या, फोर्स इक्वल टू एम ए. फोर्सचा फॉर्म्युला काय, मास इंटू ऍक्सलरेशन. फॉर्म्युला काय, मास इंटू ऍक्सलरेशन. पण ऍक्सलरेशनला आपण ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन म्हणणार आहे, मीन्स फोर्स इक्वल टू mg असं म्हणणार आहे. म्हणजे m इज 75, g इज 9.8, यांचा गुणाकार करून पाहत 735 साधारणपणे आन्सर येत आहे. किती? 735 इज मेक द आन्सर. तर हे त्याचा आन्सर असणार आहे. गुणाकार करून बघा, तुम्हाला निश्चितपणे लक्षात येईल की खरं त्याचा आन्सर हे येत आहे की नाही. नेक्स्ट आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. 21st क्वेश्चन. ओके, 11th क्वेश्चन. व्हॉट इज दॅट? 11th क्वेश्चन. क्वेश्चन काय आहे पाहूया. रेडियस ऑफ द अर्थ ॲट पोल इज, मगाची डायग्राम बघा, रेडियस ऑफ अर्थ ॲट पोल. आता लक्षात घ्या, पोल कुठे मी दाखवला होता बघा, पोल कुठे दाखवला, इथं दाखवला होता. रेडियस कशी आहे पोलवर, कशी आहे, फ्लॅट आहे. पोलवर कशी आहे, पोलवर फ्लॅट, पी एल पी. म्हणजे पोलवर फ्लॅट आहे. पोलवर कशी आहे ती, पोलवर फ्लॅट आहे. इक्वेटरवर बल्ज आहे. मग रेडियस फ्लॅट म्हटलं की त्रिज्या कशी असणार, कमी, मग लोअर असणार आहे, लो किंवा लेस. तुम्हाला ऑप्शनमध्ये लेस, ग्रेटर, ए अँड बी, नन ऑफ दिस असं देतील. त्याचा आन्सर असणार आहे पोलवर रेडियस कशी असते, लेस असते. लक्षात आलं का? रेडियस कशी असते, लेस. आता पुढचा क्वेश्चन विचारतील, रेडियस ऑफ अर्थ ॲट इक्वेटर, आणि ती लार्ज असणार आहे. लार्ज म्हणतील, हाय म्हणतील. लक्षात आलं का? तर हे दोन क्वेश्चन लक्षात ठेवा, त्या मगाच्याच फिगरवरचे क्वेश्चन्स आहेत. 13 क्वेश्चन पहा, जे ऑप्शन तुम्हाला कसे देतील हे तुम्हाला मी सांगितलंच. आता 13 क्वेश्चन असा आहे, as we go away from the earth, as we go away from the earth, as we go away from the earth, value of g is, g ची व्हॅल्यू काय असेल, कशी होईल, तर त्यांनी फर्स्ट ऑप्शन दिलाय, पहिला असं गोज ऑन इन्क्रीजिंग, दुसरा ऑप्शन दिलाय गोज ऑन डिक्रीजिंग, थर्ड ऑप्शन दिलेला आहे कॉन्स्टंट, आणि चौथा ऑप्शन दिला आहे नन ऑफ दीज. ऑप्शन लिहित नाही बघा, लक्षात घ्या, इन्क्रीजिंग, डिक्रीजिंग, कॉन्स्टंट, नन ऑफ दीज असे 4 ऑप्शन आहेत. तर आता मला सांगा, जसं जसं आपण वर जाऊ तसं जी ची व्हॅल्यू काय होते, कमी होते. जसं वर जाऊ तसं ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावर अप्लाय कमी 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 होत जातो, आणि एक फार उंचावर गेल्यानंतर त्या वस्तूवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स 0 होतो. म्हणजे डिक्रीजिंग व्हायला पाहिजे ना, जी ची व्हॅल्यू काय व्हायला पाहिजे,
त्याचा आन्सर येणार म्हणजे डिक्रीजिंग. लक्षात घ्या, म्हणजे जसजसे वर जाऊ तसतसे त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय होणार आहे, कमी कमी होत जाणार आहे. आता मला सांगा व्हॅल्यू ऑफ जी ऑन द अर्थ, व्हॅल्यू ऑफ जी ऑन द अर्थ. लक्षात घ्या, तर ते देताना म्हणतात मिनिमम, मॅक्झिमम, झिरो, निगेटिव्ह असे 4 ऑप्शन आहेत. मिनिमम, मॅक्झिमम, झिरो, निगेटिव्ह. आता मी म्हणेन तर जीची व्हॅल्यू काय असते तर 9.8 वर गेला तरी कमी होते, सेंटरकडे गेला तरी कमी होते. आलं का लक्षात, म्हणजे ही मॅक्झिमम असते. आन्सर त्याचं मॅक्झिमम. म्हणजे जीची व्हॅल्यू अर्थवर, बरोबर अर्थवर मॅक्झिमम असते. वर गेला तरी कमी, खाली गेला तरी कमी. ठीक आहे, लक्षात आलं का. एवढे क्वेश्चन्स आज आपण इथं पाहू, राहिले क्वेश्चन्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. हे व्हिडिओज तुम्ही चांगले वॉच करा आणि म्हणजे तुमची ती चॅप्टरची रिव्हिजन होईल आणि जी लिंक जी आहे ती तुमच्या मित्रांच्या मध्ये, मैत्रिणींच्या मध्ये पाठवा, म्हणजे त्यांना सुद्धा त्याचा फायदा होईल.